अमेरिका आणि इराणमधली चर्चा निष्फळ. इराणनं आमच्या अटी मान्य केल्या नाहीत. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांची माहिती. अमेरिकेवर इराणचा विश्वास नाही. पाकिस्तानात झालेल्या चर्चेवरही विश्वास नाही. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांचं वक्तव्य. गायिका आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका. आशाबाईंवर ब्रिज कँडी रुग्णालयामध्ये उपचार सुरू. नाशिकमधील कॉर्पोरेट जिहादची राष्ट्रीय चौकशी. आयटी कंपनीतील धर्मांतरामागे षडयंत्र असल्याचा संशय. नाशकातील वादग्रस्त कार्यालय सुद्धा बंद होणार. वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी घुसखोरी. शरद पवारांच्या लेखानं राजकीय विश्वामध्ये खळबळ. शरद पवारांना वारकरी ओळखताच आला नाही. मुख्यमंत्री फडणवीसांनी शरद पवारांना सुनावलं. घरात प्रकरणातील माहितीचा उपयोग राजकीय दबावासाठी. आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप. ठाकरे गटानं गडकरींवरचं खापर फोडलं. मुंबई गोवा महामार्ग गडकरींमुळेच रखडला. माजी आमदार वैभव नाईकांचा दावा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उन्हाळी सुट्टीवर. दरेगावात शिंदेंचा स्वतःच्या शेतामधून फेरफटका. नेत्यांच्या हवाई सफारीचा धोका कायम. भुजबळांचं हेलिकॉप्टर पार्किंगमध्ये उतरलं. नगरपालिका निवडणुकीतील पराभव जिवारी. बीडमध्ये भाजप नगरसेविकेच्या पतीला भर रस्त्यामध्ये मारहाण करणाऱ्या 5 जणांविरोधात गुन्हा दाखल. आमगावात शिवसेनेचा शक्ती प्रदर्शन मेळावा. शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश. मंत्री आशिष जयस्वाल मात्र गैरहजर. संसद परिसरामध्ये पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी एकत्र. संसद परिसरात दोन्ही नेत्यांमध्ये झाली चर्चा. मेलेल्या मुलीला बापानं 4 महिने कुजवलं. कुजलेल्या प्रेतासह दिवस ढकलत होता बाप. मेरठच्या तेली गल्लीतल्या धक्कादायक घटना. पोलीस दलाची अब्रू वेशीला. अकोला पोलिसांचा बुलडाणा पोलिसांवरच हल्ला. कराडमध्ये सह्याद्री एक्सप्रेसवरती मध्यरात्री दरोडा. सिग्नलमध्ये बिघाड करून दरोडेखोरांनी प्रवाशांना लुटलं. कल्याणमध्ये रातोरात गॅस एजन्सी बदलली. कल्याणचे हजारो ग्राहक वाऱ्यावर आणि अचानक गॅस एजन्सी बदलण्याचं कारण मात्र अद्याप गुलदस्त आहे. उच्च न्यायालयाचा MMRDAला दणका. रिलायन्सला बजावलेल्या 1100 कोटींच्या वसुली नोटिसा रद्द. बीकेसीतील कामाला विलंब झाल्याप्रकरणी बजावला होता दंड. गोवंडीमध्ये नाले सफाईला अद्याप मुहूर्त नाही. नाले तुंबल्यास गोवंडीकर संकटामध्ये जाण्याची भीती.